फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. यावर्षी ही शुभतिथी रविवारी 24 मार्चला आहे. होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण हा जीवनात रंग भरतो. तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत. होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकते आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते. तर जाणून घेऊया या होलिका दहनाच्या रात्री कोणते उपाय केले जातात ते. तर त्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उपाय नंबर 1. कुटुंबात कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री एक विड्याचे पान, एक गुलाबाचे फूल आणि काही बत्तासे घ्या. त्यानंतर आजारी व्यक्तींवरून 31 वेळा ते उतरवून घ्यावे व ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी. मागे वळून न पाहता परत यावे. असे केल्याने आरोग्यप्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात. उपाय क्रमांक 2. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीशी आहे. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी आणि श्रीसूक्ताचे पठण करावे आणि साखरेची आहुती द्यावी. तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावेत आणि नमस्कार करावा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा प्राप्ती होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. उपाय क्रमांक 3. होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कापडात बांधावी. त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. तसेच शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावावा. असे केल्याने ग्रहबाधा, प्रेतबाधा दूर होतात असे म्हणतात. उपाय क्रमांक 4. होलिका दहनाच्या वेळी विड्याची 7 पाने घ्या. त्यानंतर होळीच्या 7 परिक्रमा करा. प्रत्येक परिक्रमेत एक पान होळीच्या अग्नीत टाका. अशा प्रकारे 7 पाने होलिका दहनात जाळा. असे केल्याने कुटुंबात सुखशांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल.